समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ काळ सावधान तुका म्हणे ना डोळे भरून आहे नाशिवंत देह जाणार सकळ खातो काळ सावधान विठ्ठल श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मिळ मानवाला मोक्षदाता तुझ्या पाहिलीसी सदानंद माथा रे फूल अश्वत्थ वृक्षासी आले जिथे गीत ओवीस सवेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य था तुझ्या पाहेरीसे सदानंद माथा तुझ्या मंदिरी आत जीवाची तृप्ती तुझी कीर्ती ऐकता स्तुती धन्य झाला विठ्ठल नमितो योगी थोर तत्वज्ञानी संत जो सत्कवी वरी गुरुदान देव भगवंत जया पूजिले आदरे पांडुरंगे युमानस्त केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकास नेली तुका तोची तो हा परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी महायोग पीठे
चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा चरण सरोजम रजनी जन्म मुकुर सुधारे बरनो रघुवर बिंदल जसुदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरहो कलेश विकार जय हनुमान नाम गुण सागर जय लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी सूत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति संगी कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूजे जनेऊ साजे जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई विठल क्षणोक्षणी हाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातू काळ सावधान संत समागमी धरावे आवडी करावे तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मने लोकीचे गुवारे
नळे डोळे धुळे भरून राहे श्रीमंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु वैरागीचे महामेरू जगदवंदनीय देहूचे निवासी असे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा असणारा देहाचं महत्व सांगणारा असा 4 चरणाचा अभंग या आजच्या आदरणीय कैलासवासी पार्वतीबाई अजिनाथ यादव यांच्याच वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे आणि असणारा त्या अनुषंगाने या ठिकाणी असणारी सेवा करण्याची संधी माझ्याकडे या ईश्वराने प्राप्त केली. खऱ्या अर्थानं ज्यांचं बॅनरवर नाव आहे ज्यांचं पत्रिकेत नाव आहे ते मी नाही, ते दुसरे महाराज आहेत. परंतु त्यांच्या काही अडचणीस्तव या ठिकाणी आलेली सेवा माझ्याकडे आलेली आहे. म्हणून मी या ठिकाणी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठलाला प्रथमतः या ठिकाणी माझे परम मित्र ज्यांचं बऱ्याच दिवसापासून पारगाव या ठिकाणी त्यांची व्हिजिट राहायची डॉक्टर दत्तात्रय यादव हे माझे मित्र आणि त्यांच्याकडून सुद्धा फोन आला आणि तुम्ही सेवा करा असे आग्रह धरला आणि या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या मातेला मी वंदन करतो. असणारे सर्वजण या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण आसराजी महाराज मोकासे, आदरणीय आमचे बबन शिंदे चोरदार, मधुकर महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण मधुकर महाराज यादव, तसेच आमच्याच गावचे पारगावचे सुभाष बोराडे, अतिशय उत्तम प्रकारचं असं पखवाज वादन करतात असे आदरणीय हरिभक्तीपरायण दीपक महाराज कदम, तसेच गायनाचार्य सुरेश मोकासे, तसेच आता ज्यांनी चाल म्हणले असे आदरणीय हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज बोराडे, अतिशय उत्कृष्ट प्रकारचं कीर्तन ते पण करतात. जवळजवळ आमची पारगावची बरीच मंडळी ही सगळी, तसेच आपल्या गावची सर्व भजनी मंडळी यांना मी प्रणाम करतो आणि समोर बसलेले सर्व श्रोतेजनांना या ठिकाणी कोटी कोटी नमन करतो. तसेच माता भगिनींना या ठिकाणी प्रणाम करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला या ठिकाणी महाराज आपल्याला असणारा देहाचा उपदेश करतो. असणारा हा देह हा कुचकाय नाशिवंत आहे, मातीत जाणार आहे, याचा उपदेश या अभंगामध्ये महाराज करतात. आणि असणारा हा माणसाला नरदेह जो मिळालेला आहे तो सहजासहजी मिळालेला नाही. काहीतरी बहुत आपलं बहुत सुकृताची जोडी म्हणून असणारा हा सुंदर देह मिळाला पण माणसाला तो कळाला नाही. कारण इतके सुंदर प्रकारचे आपल्याला इंद्रिय, हात पाय कान डोळा या ठिकाणी भगवंताने दिला. देह एवढा सुंदर प्रकारचा दिला
दिले इंद्रिय हात पाय हात पाय कान सुंदर प्रकारचे हात दिले, पाय दिले, डोळे दिले, मुख दिलं. सज्जन, या ठिकाणी आपल्याला खरंच मनापासून जर आपण विचार केला तर या जीवनामध्ये माणसाला कितीतरी दुःख आहे. असणारं जीवन हे दुःखाचंच आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म सुद्धा बंदीशाळेमध्ये झाला. देव असून सुद्धा त्यांचा जन्म बंदीखान्यामध्ये झाला. प्रभू रामचंद्राला वनवासाला 14 वर्ष जावं लागलं. भगवान श्रीकृष्णाला पुतना राक्षणी सारखी शक्ती मारायला आली. जरासंध राक्षसासारखे राक्षस सुद्धा श्रीकृष्णाला धावले. म्हणून असणारा हा देह जो आहे, हा देह गर्भामध्येच माणसाचा देह हा उलटा टांगलेला आहे. तिथंच सुरुवात आहे दुःखाची. कारण माणसाचा जन्म त्या असणाऱ्या अवस्थेमध्ये मलमूत्रामध्येच आहे. आणि असणारे वर डोकं आणि खाली पाय असा, वर पाय आणि खाली डोकं असा उलटा देह गर्भामध्येच आहे. तर गर्भातून जन्म मिळाला तर तो सहजासहजी नाही मिळाला. अतिशय यातना कठीण भोगून या ठिकाणी माणसाला जन्म मिळाला. आणि म्हणून या ठिकाणी महाराज आपल्याला विचार करावा सांगतात. आता काही काही माणसं उगण्यावर विचार करतात. कावळ्याला किती दात असतील, समुद्राला आग लावली तर काय होईल, पूर्ण विनाकारण विचार करीत बसतात. म्हणून या ठिकाणी महाराज क्षणाक्षणाला विचार करायचे सांगतात. एक आजोबा होते आणि ते आजोबा असे बऱ्याच दिवसापासून विचार करीत होते. या म्हशीच्या शेंगामध्ये रोडी मारली बसलो तर काय होईल. असं बरेच 6 महिने झाले. असे म्हातारे बाबा वेळेस का शिंगाच्या म्हशीवर बसलो काय होईल, शिंगाच्या म्हशीवर बसलो काय होईल. एक दिवस केलाच ना त्यांनी तो प्रयत्न केला आणि बसलो म्हशीच्या शिंगावर. आता ती म्हैस अशी होती की अगोदरच त्या मालकाने वळवळ करीत होती. मग त्यांनी जरा हाणलेलीच होती अगोदर. हाणलेल्या म्हशीवर ह्यांनी काय केलं, टाकले उडून बसली शिंगावर. मग आता ती म्हैस पहिलीच वेळ चांगलेली होती आणि निघाली धावत होत. वा, त्या ठिकाणी निघाली धावत पळत निघाली. मग ती काय कमी वेगाने पळाली का, इतकी पळाली महाराज. ते म्हातारं होतं ते खाली पडलं, हातपाय मोडले आणि पाय मोडला, एक हात मोडला आणि सगळे लोक मग धावत पळत आले. बाबा म्हणले काय झालं, काय झालं, काय नाही म्हणले. मी बऱ्याच दिवसापासून या विचार करीत होतो या म्हशीवर बसायचा, म्हणून हे असं झालं. विठ्ठला या ठिकाणी माणसाला असणारा हा देह क्षणाक्षणाला विचार करणार आहे. म्हणून 1 तास नाही, 1 वर्ष नाही, तर महाराज या ठिकाणी आपल्याला क्षणाक्षणाला, एक क्षणाला आपल्याला विचार करायचा सांगतात. आणि काय करायचंय, आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं, पूजन केलं, तर आपण असणारा हा संसार जो आहे दुःखमय संसार आहे, संसारातून दुःखातून निवृत्ती होण्यासाठी आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. म्हणून असणार आहे तारावया प्राण
भवसिंधू आणि असणारा हा नाशिवंत देह हा माती जाणारे कुचकाय सरकाय आवाज बोलून गेलो म्हणून आणि दिलेलं जे आयुष्य आहे हे आयुष्य काय आपल्यालाच आहे आयुष्य जात आहे म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सोयिताचा गुण रहा त्याने रहा श्री हरीच्या अशा प्रकारचा आपल्याला मिळालेला सुंदर देह त्या भगवंताच्या नामामध्येच आपण घातला पाहिजे कारण संसार हा असा आहे की संसारातून माणसाला निघायला तृप्त नाही रात्रीच्याला लाईट आली तर आपण बरोबर टायमिंगला जातो पण रात्रीच्याला भजनाला जायचं म्हणलं की आपल्याला लगेच जीवावर येतं तिकडे आपण जात नाही संसार हा नेटाने करतो खरं सांगा बरं संसार हा खरा आहे का आजपर्यंत कितीक महाराजांनी सांगून गेले कितीकांनी सांगितलं पण आपल्यात काय बदल झाला नाही जेव्हा पोरं हाणायला लागतील तेव्हा मग कळत आपल्याला आणि करायचं तर तरुणपणातच केलं पाहिजे लय उतार तेव्हा परमार्थ करून काहीच उपयोग नाही कारण तारुण्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात राहू शकतात 1 ते 25 वर्षापर्यंत ज्ञान कमवायचं 25 ते 50 पर्यंत नुसता पैसा कमवायचा आणि 50च्या पुढे सगळं सोडून भगवंताचं नामचिंतन करायचं पण आपलं उलट होतं आपण 50च्या पुढे गेलं की आपण संसाराला आपला जो बाळ्याचं लग्न बुटीचं लग्न शिक्षण हे आपल्या असणारा हा दुःखमय संसार या दुःखातून निघण्यासाठी आपल्याला संधी नाही पण आपण काय केलं पाहिजे हे करीत असताना मुखामध्ये नाम मुखी नाम हरी ऐशी साक्ष भूतांची अशा प्रकारची अशी साक्ष 4 वेद देतात आपल्या मुखामध्ये असणार ते सतत नाम रात्रंदिवस घेतलं पाहिजे घेतल्यावर मग काय होतं जे असणारे लक्ष्मी ते आपल्या जवळ नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ प्राणी दुर्लभ
लक्ष्मी वल्लभ बळी किंवा देवाची द्वारी विभाक्षण भरी तेने मुक्ती चारी सारहिल्या किती चार मुक्ती सांगितल्या आणि विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारचं या भगवंताचं नामस्मरण नित्यनेमाने केलं तर खऱ्या अर्थानं मनुष्य मोक्षाला प्राप्त होतो। परीक्षित राजाचं काय होतं शुकाचार्यांनी सांगितलं, सुखदेव महाराजांनी सांगितलेली कथा परीक्षित राजाने ऐकली, पण फक्त आणि फक्त 7 दिवसामध्येच श्रीमद भागवत श्रवण करून परीक्षित राजा यांनी श्रवण करून मोक्ष प्राप्त झाले। त्यांना कसं झालं असं एकदा राजा परीक्षित राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला आणि शिकारीसाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारे तिथं शम्यक ऋषी होते आणि शम्यक ऋषी आपले ध्यान धारण अवस्थेमध्ये भगवंताचं नामचिंतन करत होते आणि त्यांच्या ध्यानामध्ये मग्न असल्यामुळे ते काय परीक्षित राजाला बोलले नाही। म्हणून परीक्षित राजाला असा राग आला की त्यांनी असणारा जवळच मेलेला साप होता आणि तो साप त्या ठिकाणी त्या शम्यक ऋषीच्या गळ्यामध्ये विनाकारणच टाकला, म्हणजे दुर्बुद्धी काही कारण नसताना। मग साप टाकल्याच्या नंतर त्या राजाने पाणी मागितलं होतं, पण यांनी पाणी न दिल्या म्हणून न बोलल्यामुळे तो मेलेला साप त्यांच्या गळ्यामध्ये टाकला आणि राजा तिथून परत घरी गेल्याच्या नंतर त्यांचे चिरंजीव शृंगी ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते पाहिलं की आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये हा साप कोणी टाकला असावा आणि मग त्यांना सगळं सांगितल्याबरोबर त्यांनी असं सांगितलं, शाप दिला की ज्यांनी कोणी या माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलाय तो 7 दिवसामध्ये सर्पदंश होत मृत्युमुखी पडेल असा शाप दिल्याच्या नंतर, कारण संतांचा आणि महाराजांचा किंवा संतांचा या ठिकाणी शाप खरा करतो ही बातमी परीक्षित राजाला कळाली आणि परीक्षित राजाला कळल्याच्या नंतर त्याला वाईट वाटलं, अरे आपल्या हातून ही चुकी झाली, म्हणून ही चुकी बघण्यासाठी आता काय करावं लागेल। म्हणून त्या ठिकाणी त्यांनी निर्धार केला की आता ह्या शापातून मुक्त होण्यासाठी पुन्हा शम्यक ऋषीकडे गेले आणि त्यांनी विचारलं की आता मला या शापातून मुक्त करा। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गंगेच्या काठी तुम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन करा की भागवत श्रवण करा आणि भागवत श्रवण केल्याच्या नंतर तुम्हाला असणारा जो सर्प आहे तो सर्प दोष तुमच्या डाव्या अंगठ्याला स्पर्श करेल चालू आणि तुम्ही मग मोक्षाला जाता। विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी 7 दिवसामध्ये फक्त आणि फक्त 7 दिवसामध्ये परीक्षित राजाला मोक्ष मिळाला। म्हणून या ठिकाणी राजाला शाप मिळाला नसता, पण राजाने त्याचा विचार केला नाही, काहीच न विचार करता महाराजांच्या गळ्यामध्ये साप टाकला, अशी चूक त्यांच्याकडून घडली। म्हणून महाराजांनी विचार करायचा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चलो क्षणी हाती करावा विचार
म्हणून या ठिकाणी नाशिवंत देह जाणार सकळ करावया पार भवसिंधू अशा प्रकारचं आपलं जीवन या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी असणारा हा नाशिवंत देह असणारा हा भगवंताच्या चरणी आपण लावला पाहिजे. आणि कसा महाराज सुद्धा म्हणतात काकड्यामध्ये सांगतात की बाबा उठा जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. अशा प्रकारचं त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर तुम्ही मस्तक ठेवा. कारण तातडीने या ठिकाणी आपल्याला जागा करायचं सांगतात. कारण की असणारा हा देह
किती कोटी रुपये दिले आपल्याला हा देह मिळत, किती कोटी रुपये दिले तरी हा देह मिळू शकत नाही. तर किती माणसं या ठिकाणाहून गेलेले पुन्हा येतील का? येणार नाही. म्हणून महाराज तातडीने या ठिकाणी आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करतायत. जागे व्हा. आणि एवढंच नव्हे तर भगवंत हा प्रत्येकाला, कारण ह्या विश्वामध्ये पैशापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञान अनेक प्रकारचं आहे. भगवंताने एवढे माणसं निर्माण केले, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. कातड त्याचे, डोळे दिसते, नाक, सर्व फक्त तेवढ्याच जागेमध्ये चेहऱ्यामध्ये त्या भगवान पांडुरंग परमात्म्याने माणसाचा बदल केला. आणि एवढंच नव्हे तर ज्ञान सुद्धा, ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर, काय शब्द वापरला तर ज्ञानाचा सागर, सागर हा शब्द वापरला. म्हणून हे ज्ञान श्रेष्ठ आहे. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी याची आणावे, तरी या संतया बजावे सर्वस्वेशी. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात की बाबा हो, तुम्ही काय करा, तुम्हाला नाही काय कळलं, देव नाही कळला तर संताला तरी शरण जाणार. संत हे चालते बोलते असतात. कारण उदाहरणार्थ श्री संत वामन भाऊ हे चालते बोलते संत होते, पण देवच होते ना, देवरूपीच होते ते माणसं. कारण आता हे आणि म्हणलं आम्हाला देव भेटला, आम्हाला देव भेटला, सांगून काय उपयोग करा. म्हणून आपण संत हे कधी सांगत नसतात. म्हणून आपण संतांची संगती केली पाहिजे. संतांच्या संगती गती, अकराव्या श्रीपती विजय पंथी. कारण संत एवढे श्रेष्ठ आहेत की जर आपण एखाद्या जंगलामध्ये जर गेलो आपण, तर त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे हत्ती आहेत, पण सगळ्याच हत्तीच्या मस्तकामध्ये मोती नाही. कारण जर सगळ्याच हत्तीमध्ये मोती जर असतात तर ते किती पैशाला विकले असतो. क्वचित कुठंतरी एखाद्या हत्तीच्या मस्तकामध्ये एखादा मोती असतो. म्हणून तसे क्वचित कुठेतरी एखादा संत, लाखातून एखादा संत या ठिकाणी असतो. तसंच हे हरिण असतं, त्या हरणीच्या बेबीमध्ये कस्तुरी मृग असतं. ते मृग असतं, कस्तुरी मृग म्हणजे एक सुगंधी सुवास असतो त्या बेबीमध्ये. 100 किलोमीटर त्याचा सुवास जातो. पण सगळ्यांच्या हरणाच्या बेबीमध्ये ते नाही. क्वचित कुठेतरी एखाद्या हरणाच्या बेबीमध्ये तो सुगंध आहे. म्हणून तसे संत हे सगळीकडेच नाहीत. तसेच एखादीच गाय, कपिल गाय असते, ते अखंड दूध देते, क्वचित कुठेतरी असते. एखादं चंदनाचं झाड असं असतं, त्याला मलयगिरी चंदन म्हणतात. त्याचा लांबवर असा सुगंध सुटतो. त्याच्यात अनेक प्रकारच्या जाती आहेत, परंतु एकच असं चंदन आहे की त्याला मलयगिरी चंदन म्हणतात. त्याचा सुगंध इतका असतो की तो फार दूर जातो. म्हणून तसे सगळीकडे संत असते असं. चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत. अशा प्रकारच्या ज्याच्या अंगामध्ये चंदनाचा सुवास आहे ते खरे संत आहेत. संत आणि काय करतात, कारण या ठिकाणी आपण खरोखरच देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत. म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणून आपण साधू संतांच्या चरणावर लीन झालं पाहिजे. कारण संतांचा प्रभाव असा आहे की महाराज या ठिकाणी संत चरण